श्री नवनाथ भक्ती कथासार अध्याय 12वा जालंधरनाथास वर प्राप्ती व कानिपनाथाच्या जन्माची कथा। या अध्यायाचे नित्यपठन केले असता सर्व देवतांचा क्षोभ जाऊन सर्व देवता अनुग्रह देतील। अध्याय सुरुवात होत आहे। अग्नीने जालंधरास त्याच्या जन्माची सविस्तर कथा सांगितल्यानंतर तुझ्या मनात कोणता हेतू आहे तो निवेदन कर, असे अग्नीचे भाषण ऐकून जालंधरनाथ म्हणाला की तू सर्व जाणत आहेस, मी सांगितलेच पाहिजे असे नाही, तर सांगतो ते ऐक। हा नरदेह प्राप्त झाला आहे, त्या अर्थी ह्याचे काहीतरी सार्थक होईल असे कर, नाहीतर जन्माला येऊन ना आल्यासारखे असे मात्र होऊ देऊ नकोस। माझी कीर्ती त्रिभुवनात अखंड राहील आणि मी चिरंजीव होईन असे कर। असा जालंधराचा मानस पाहून अग्नीला परम आनंद झाला। तेव्हा त्याने त्याची वाहवाह केली। मग हा जालंधर सर्वापेक्षा प्रबल व्हावा म्हणून अग्नी त्यास घेऊन दत्तात्रेयाकडे गेला। उभयतांच्या मोठ्या आदर सत्काराने गाठी भेटी झाल्यानंतर दत्तात्रेयाने अग्नीला विचारले की आज कोणता हेतू मनात धरून येणे झाले आणि हा बरोबर दुसरा कोण आहे? तेव्हा अग्नीने दत्तास वृत्तांत निवेदन केले की शंकराच्या देहातला काम म्या जाळीला, तुम्ही आजपर्यंत उदरात रक्षण करून ठेवला होता। मग ब्रधव राजाच्या यज्ञकुंडात या जालंधराच्या देहास निर्माण केले आणि यास तुमच्या पायावर घालितो। आता याचे तुम्ही रक्षण करावे व यास अनुग्रह देऊन सनात करून चिरंजीव करावे। मग दत्तात्रेयाने सांगितले की मी तुझ्या पुत्रास हेतूप्रमाणे तयार करीन, परंतु यास येथे 12 वर्षापर्यंत ठेवले पाहिजे। हे ऐकून जालंधराला दत्तात्रेयाजवळ ठेवण्यास कबूल झाला अग्नी। शेवटी दत्तात्रेयाने जालंधरास मांडीवर बसून त्याच्या मनातील विकल्प घालवण्याचा प्रयत्न चालविला आणि वरद हस्त ठेविताच त्याच्या अज्ञानपणाचा भ्रम निरसन होऊन त्यास ज्ञान प्राप्त झाले। नंतर अग्नी दत्तास नमस्कार करून गुप्त झाला। मग जालंधरास बरोबर घेऊन नित्य भागीरथीचे स्नान करीत आणि विश्वेश्वराचे दर्शन घेई आणि कोल्हापुरास भिक्षा मागून पांचाळेश्वरास भोजन करीत असे 12 वर्षे समागमात काढून नाना प्रकारच्या शस्त्रक्रियेत जालंधर निपुण झाला। तसाच तो सर्व वेद शास्त्रे पुराणे व्याकरण वगैरे सर्व विद्यामध्ये पारंगत झाला आणि अशा रीतीने सर्व परिपूर्ण झाल्यानंतर दत्तात्रेयाने दैवताची आराधना केली व ती सर्व दैवते जालंधरास वर देण्यासाठी खाली उतरली। मग अग्नीने तेथे येऊन जालंधरास सर्व विद्येत निपुण पाहून आपला आनंद प्रदर्शित केला। तेव्हा दत्ताने अग्नीस सांगितले की आता हा सर्व विद्यामध्ये पारंगत झाला आहे, तेव्हा दैवते प्रसन्न करून घेतल्यावर त्यास भेटून त्याच्या पासून वर देवावे। हे ऐकून अग्नीने त्यास खांद्यावर बसून त्रिभुवनातील सर्व दैवते दाखविली। मागे मच्छिंद्रनाथाचे दैवतास अनुकूल करून वर मागून घेतले होते, त्याच दैवतांनी जालंधरास वर दिले। नंतर जालंधराने बद्रिकाश्रमास जाऊन तेथे 12 वर्षे तप केले आणि कसोटीस उतरल्यावर सर्व देवांनी माना डोलावल्या। नंतर आशीर्वाद देऊन ब्रह्मा विष्णू महेश आदी करून सर्व देव आले होते। तेव्हा देव आपापल्या स्थानी संतोष पाहून गेले। पुढे बद्रिकाश्रमी शंकराने अग्नीस आणि जालंधरास आपल्याजवळ 3 रात्री ठेवून घेतले। त्यावेळी सत्यलोकात घडून आलेली विपरीत कथा शंकराने सांगितली। ती अशी आहे की ब्रह्मदेवाची मुलगी सरस्वती
ही 12 वर्षाची असता तिचे रूप अवयवांचा नीटनेटकेपणा पाहून ब्रह्मदेवास कामाने व्याकुळ केले. तेव्हा तो अविचारास प्रवृत्त झाला आणि तो तिच्या मागे लागला असता धावता धावता वीर्यपात झाला. तेव्हा वाऱ्याच्या नेटासारखा वीर्यबिंदू हिमाचलाच्या वनात एक हाती होता. त्याच्या कानात पडला आणि त्यात प्रबुद्ध नारायणाने संचार केला. ह्या गोष्टीस युगेच्या युगे लुटली तरी तो हत्ती जिवंत होता. त्याच्या कानातून प्रबुद्ध नारायणाचा अवतार जन्म घेईल. त्यास जालंधराने आपला शिष्य करावा आणि कानापासून जन्म आहे म्हणून कानिपा असे नाव पडले, असे शंकराने सांगताच अग्नी म्हणाला, तुम्ही फारच चमत्कारिक गोष्ट सांगत आहात, पण तो हत्ती कोठे आहे हे दाखवून द्यावे. ही गोष्ट फार चांगली झाली की माझ्या मुलास पाठबळ झाली की. ह्याप्रमाणे अग्नीने म्हटल्यानंतर जालंधर व अग्नी यास गजस्थान दाखविण्यासाठी शंकर हिमालयाच्या अरण्यात घेऊन गेले. तिथे एका पर्वतावर विशाळ हत्ती दिसला. तेव्हा शंकराने सांगितले की हा पर्वतासारखा बलाढ्य हत्ती आता मोठे रण माजवेल, तर ह्यास आळविण्यासाठी कोणती युक्ती करावी. तेव्हा जालंधराने हिंमत धरून म्हटले की महाराज, माझ्या मस्तकावर दत्तात्रेयाने आपला वरद हस्त ठेवला आहे. त्याचा चमत्कार आपण आता पाहाल. प्रळय काळाचा कळही जरीशील, मग ह्या हत्तीचा काय हिशोब आहे. असे म्हणून त्याने झोळीतले चिमटभर भस्म घेतले आणि मोहिनी अस्त्र म्हणून व स्पर्शास्त्र मंत्र म्हणून ते भस्म हत्तीवर टाकले. तेव्हा एवढा मोठा बलाढ्य गज हत्ती पण अगदी नरम पडला. मग जालंधर त्याच्याजवळ एकटाच कानिफास आणावयास गेला. तो अगदी जवळ जाऊन हत्तीस म्हणाला की तुझ्यासारखा धैर्यवान कोणी नाही. तुझ्या कानात दिव्य रत्ने निर्माण झाली आहे. आता हे समर्थ प्रबुद्ध नारायणा, तू हत्तीच्या कानात निर्माण झालास म्हणून तुझे नाव कानिफा असे ठेवले. आता सत्वर बाहेर ये. जालंधराचे वचन ऐकून कानिफनाथ म्हणाला की महाराज, गुणनिधी स्थिर असावे. मग हत्तीच्या कानाच्या तोंडाशी येऊन कानिफाने जालंधरास नमस्कार केला. त्यावेळी ती 16 वर्षाची महातेजस्वी मूर्ती जालंधराने हाताचा आधार देऊन कानातून खाली जमिनीवर घेतले. मग त्यास खांद्यावर बसवून शंकरापाशी नेले व खाली उतरून शंकरास व अग्नीला नमस्कार करावयास सांगितले. हे ऐकून कानिफाने त्यास व जालंधरास नमस्कार केला. तेव्हा कानिफा शंकराने प्रेमाने मांडीवर बसविले आणि पुढे अनुग्रह देण्याकरिता जालंधराने शंकरास विनंती केली. अनुग्रह झाल्या वाचून अज्ञानपणाचा मोड व्हावयाचा नाही, असे मनात आणून शंकराने सुचविल्याप्रमाणे गुरुचे स्मरण करून जालंधरनाथाने कानिफाच्या मस्तकावर हात ठेवून कानात मंत्राचा उपदेश केला. जेणेकरून त्याचे अज्ञान तत्काळ नाहीसे झाले. मग चौघेजण बद्रिकाश्रमास गेले. तेव्हा दत्ताने जे काय दिले ते कानिफास द्यावे असे जालंधरास सांगून अग्नी गुप्त झाला. तेथे शंकर 6 महिने पावेतो त्यांना भेटत होते. 6 महिन्यात कानिफा सर्व विद्यामध्ये पारंगत झाला. पण संजीवनी वाताकर्षण ही 2 अस्त्रे मात्र जालंधराने त्यास सांगितली नव्हती. कानिफास अस्त्रे दैवते प्रसन्न करून द्यावी म्हणून शंकरास जालंधरास सांगितले. मग जालंधराने हात जोडून प्रार्थना केली. कानिफा सकल विद्येत निपुण झाला आहे, त्यास वर द्यावेत. हे ऐकून सर्व दैवते म्हणाली
की तुला आम्ही वर प्रदान दिले, कारण दत्तात्रेयाने तुला विद्या शिकविली आहे. आणि अग्नीचीही भीड पडली यास्तव त्यांचा शब्द मोडविना, म्हणून तुला वर प्रदान मिळाले. पण असे वर वारंवार दुसऱ्यांना देता येत नाहीत. यापुढे तुमचे असंख्य शिष्य होतील, तेवढ्यांना कोठवर वर देत बसावे. याप्रमाणे देव बोलून विमानात बसून जाऊ लागले. त्या योगाने जालंधरास अति क्रोध आला आणि म्हणाला, माझा अनादर करून तुम्ही निघून आपापल्या स्थानी चाललात, परंतु माझा प्रताप कसा आहे तो अजून पाहिला नाही. आता तुम्हाला चमत्कार दाखवितो. असे म्हणून त्याने योजना केली. तेव्हा प्रचंड वारा सुटून विमाने भलतीकडे जाऊ लागली. मग त्या दैवताने आपापली अस्त्रे सोडली. तितक्याचे जालंधराने निवारण केले. परंतु हरिहर हा सर्व चमत्कार दुरून पाहत होता. जालंधरनाथापुढे अस्त्राचे काही चालत नाही हे पाहून अस्त्रे घेऊन खाली उतरण्याचा निश्चय केला. त्यात प्रथम अग्नीचा प्राण घेण्याचा घाट घातला आणि शस्त्रे घेऊन महीवर उतरले. त्या समयी जालंधराने कामीन अस्त्र सोडले. तेव्हा हजारो सुंदर स्त्रिया निर्माण झाल्या. त्यानंतर त्याने कामास्त्राची प्रेरणा केली. तिने करून देव कामातुर होऊन त्या स्त्रियांच्या मागे लागले. त्याच्यावर स्त्रिया आपले नेत्र कटाक्ष बाण सोडित होत्या. त्यापुढे पळत आणि देव त्यांची विनवणी करीत पाठीमागून जात असे करीत त्या बोरीच्या वनात शिरल्या आणि त्या स्त्रिया झाडावर. तेव्हा देवही चढले. इतक्यात स्पर्शास्त्र मंत्र म्हणून एकताच ते प्रगट होऊन गेले. तेव्हा देवाचे पाय झाडावर चिकटले. कित्येकाचे डोके खाली वर पाय अशी दशा होऊन ते लोंबू लागले. तेव्हा हरिहर दिसू लागले व आजवरी गमत पाहावयास मिळाली असे ते बोलू लागले. इतक्यात स्त्रियांनी सर्वांची वस्त्रे सोडून त्यास नग्न केले आणि जालंधरापाशी त्या वस्त्राचा मोठा ढीग केला. मग जालंधरनाथाने कानिफास इशाऱ्याने सर्व देव उघडे झाल्याचे जाणविले. यावरून तो ज्याचे त्यास वस्त्रे नेसवू लागला. आपली अशी दुर्दशा झाल्यामुळे देवांना पश्चाताप होऊन अतिशय दुःख झाले आणि त्यास कानिफा म्हणाला की मी गुरुच्या न कळत तुम्हास वस्त्रे नेसवत आहे, पण ही गोष्ट गुरूंना सांगू नका. तो दर एका देवास वस्त्र नेसवून त्याच्या पाया पडे. याप्रमाणे कानिफनाथाची नम्र भक्ती पाहून देव समाधान पावले आणि त्याने प्रसन्न चित्ताने त्यास वर दिले आणि अस्त्रांत आम्ही सर्व प्रकार अनुकूल असल्याचे कबूल केले. मग जालंधराने विभक्तास्त्र सोडले. तेव्हा सर्व देव झाडास चिकटले. तेव्हा तेथून मुक्त झाले व अस्त्रे भूषणे सावरून जालंधराजवळ गेले. त्यास त्यांनी नमस्कार केला व अस्त्रामध्ये आम्ही स्वतः प्रगट होऊन साक्षात्कार दाखवू असा कानिफनाथांना वर दिला. तेव्हा जालंधराने सर्वांस सांगितले की पुढे मी शाबरी विद्या कवित्व करणार आहे. त्यास कृपा करून सर्वांनी सहाय्य व्हावे. आणि त्यांनी रुका देऊन वचन दिले. तेव्हा सर्व आपापल्या स्थानी गेले. नंतर हरिहर, जालंधरनाथ व कानिफनाथ 3 दिवस बद्रिकाश्रमास राहिले. याचबरोबर अध्याय 12 समाप्त होत आहे.